कोणते कारण राहिले यामुळे, जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे. नाही जात जीव होत नाही हानी, सहज ते मनी आठवले. नाही काही चिंता मरतो उपवासी, अथवा त्या म्हैसी गायी व्हाव्या. हे तो तुझ कळो येतसे अंतरी, लापनिकवरी साच भाव. तुका म्हणे देवा नासिवंतासाठी, पायांसवे तुटी करीती तुझ्या. माझे असे कोणते काम अडले होते म्हणून मी तुला मुद्दाम बोलावून घेईन, तुला कष्ट देईन. माझा काय जीव जाणार नव्हता किंवा माझ्यावर काही प्रसंग ओढावला नव्हता, पण मला सहजच तुझे स्मरण झाले, त्यामुळे मी तुला आठवले. मला कुठलीही अडचण नसताना सुद्धा देवा मी तुला आठवले. मला काहीही काम नव्हतं किंवा मला कुठलेही दुःख नव्हते, तरीही मी तुला आठवले. देवा मला कसलीही चिंता नाही किंवा मी उपवासी आहे असे नाही. मला अन्नधान्य किंवा गाई म्हैसी असावे असेही वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या अंतरंगात खरा भाव आहे की खोटा भाव आहे याचे तुला चांगलीच ज्ञान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, हे माणसे तुम्हाला नाशिवंत पदार्थासाठी बोलावितात आणि तुमच्या पायाचे स्मरण न करून नुकसान करून घेतात.